सोलापूर शहरामध्ये जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र येथे शिवजयंती का साजरी केली नाही असा जाब तेथील अधिकाऱ्यांना काही तरुणांनी विचारला असता त्या अधिकाऱ्यांनी कशा पद्धतीने त्या तरुणांना अपमान करून बाहेर काढले आणि उद्धटपणे त्यांच्याशी वर्तणूक केली, कसे आहे त्या महिलेचं वर्तन ते आता आपण पाहू. मी कार्यालय प्रमुख आहे. कलेक्टरला बोलतो की तुमच्या जा ते कलेक्टरकडे जा की मग बोल जा. तुम्ही बोलवा ना, तुम्हाला त्रास व्हायला तर तुम्ही फोन लावा, डिपार्टमेंट बोलवा. काय करायचं तुम्ही जावा, काय करायचं ते. आम्ही मालक नाही तुम्ही आम्ही कुणाचे 2 मिनिटं पाठीमागे होऊन कधी सांगते. कुणाला शिकवताय रे तुम्ही? तुम्ही जनतेचे सेवक हे आहे. बघा, सेवक असेल ना तर आम्ही जनतेचीच कामं करणार. तुमच्यासारखं टपोऱ्याची नाही. येऊन एका लेडीजला अरे 8-8 जण धमकावताय मला. तुम्हाला हा? काय धमकवलं तुम्हाला? तुम्हाला काहीतरी वाटतं की नाही माहितीये का? तुम्हाला 2 मिनिटं तुम्ही आल्यानंतर काय काम होतं तुमचं? तुम्हाला कळलं ना कार्यालय प्रमुख मी आहे. तर माझ्याशी बोलायचं ना तुम्ही. होता का इथं? माझ्या कर्मचाऱ्यांशी तुम्ही का बोलले? तुम्ही होतो का? का बोलला तुम्ही कर्मचारी रे? आम्ही थोडं बाजूला. हा? आम्ही आलो, तुम्ही होतो का? नव्हती, मी गेली होती, मी फील्ड बरं, हे वरती. बघा. आम्ही काही कामं तुम्हाला काय माहिती का आम्हाला त्याचा आम्ही कामा नाही. मुक्काट्याने जावं आता मी तुम्हाला सांगते. हो, थांबा. हा. तुम्ही मालक नाही इथलं. हो, तुम्हाला कुणाला आम्ही बोललं काय? बोलले माझे कर्मचारी आले माहिती का धमकावायला लागल्यात म्हणून. कोण धमकवले नाही? तुम्ही धमकावल्याशिवाय ते बोलणार का तेव्हा धमकावायला लागल्यात म्हणून. हा? मुक्काट्यानं जावा म्हणजे तुमचं हे अधिकार नाही तुमचा बोलायचं. मुक्काटा मुक्काट्यानं पाठवला. जावा. हे तुमच्या घरामध्ये आला का? तुमच्या घराच्या दारात थांबलो का आम्ही? घरामध्ये काही इश्यू हा? मग मुक्काट्यानं आता जावं म्हणजे. कशाला? हा. का बरं उगाच मला जायचं? धमक्या द्यायच्या नाही. कोण धमकी बसा देतं बसा. तुम्हाला? तसलं दमदाटी करू नका आम्हाला. काय काम कर काय? तुझा. आणि तुला एक टाकी देतो. तू आता अडबडं बोललं नाही त्याला कोणाला तर. शाळपणा करू काय? नको. तुम्ही आठवा, तुम्ही आठवा. तुला सांगायला लागलो तू आहे ना. बरं. काय? तुम्हाला काय करायचं ते करा. तुमचे जो फोटो वगैरे सगळे आहेत ना, तुम्हाला काय करायचंय ते करा. आम्ही तुझ्यासारखं रिकामं टेकडं नाही आम्ही. जाऊ दे ना आता. माझ्या वैयक्तिक बोलायचा अधिकार नाही तुम्हाला. अरे पण तुम्ही मागासवर्गीय असताना असं माझ्या संग वागताय, तुम्हाला पटतंय का नाही? तुम्हाला पटतंय का नाही? लाजा तरी वाटतात का नाही? मला कधीतरी बोला की ह्यांचा स्टाफ कमी आहे, काय आहे, तुम्हाला तेवढं पैसे पडले का कधी? ठेव बोट खाली तुझं. आज माणसं बोलते ते सर मी एकटी बोलते. त्यांना लाजा वाटायला नको का हो? सांगा मला. कुठं लाज वाटायला नाही त्याच्यानो असली. राजा कुठं एखाद्या मागासवर्गीय लेडीजला छळताय अधिकाऱ्याला. त्याचा येतो. तुझ्यासारखी रिकमेंड टेकडी नाहीये मी. पोलीस कंप्लेंट करायला आणि हे करायला. तुम्हाला उद्योगाशी जाण असतील काय म्हणून इकडे तिकडे फिरत असायला दिवसभर. जयंत्या करा की हो. तू जा रे, तुझ्या घरात करून दाखव आधी. नमस्कार, माझं नाव संस्कार गणेश नरोटे. आज आम्ही जिल्हा कौशल्य केंद्र इथे आलो होतो. गुड्डूभैया शिंदे यांचा फोन आला की आज 19 फेब्रुवारी महाराजांची जयंती आहे. इथं कार्यालयात, शासकीय कार्यालयात महाराजांची जयंती साजरी केली नाही म्हणून आम्ही विचारायला आलतो. इथं अधिकारी देखील जागेवर नव्हते व कायच ठिकठिकाण्यावर नव्हतं. कर्मचारी पण नव्हते. आम्ही ज्यावेळेस विचारलं त्यावेळेस फोटो काढले आणि हार गपचूप चोरून आणले आणि जयंती साजरा करले. आणि ज्यावेळेस आम्ही खंदारे मॅडम यांना विचारण्यास गेलो तर खंदारे मॅडमांनी अक्षरशः ढकलून आम्हाला बाहेर काढलंय. व्हिडिओ प्रेस, तुमच्याकडे पण व्हिडिओ, आमच्याकडे पण व्हिडिओ. आणि ज्यावेळेस आम्ही विचारणा करत होतो मॅडमला, तुम्ही असं का करताय हे ते, तर त्यावेळेस मॅडम म्हणतात मी काय का करेन, माझं तुम्ही मालक नाही. आम्ही तुमचे मालक नाही पण जनता तुमची मालक आहे, लक्षात ठेवा काय. आणि मॅडमचे एक शब्द असे होते की अक्षरशः मॅडमांनी भावनेच्या भरात शिव्या देखील दिलेत. आणि आम्ही मागासवर्गीय आहे, तुम्हाला काय करायचंय करा, जातीवाचक भडकाऊ बोललेत मॅडम. आता तुमच्याकडे व्हिडिओ येईल तेच तुम्हाला समजून जाईल मॅडमची काय होतं विचार, काय बोलण्याचा. काय साधं प्रश्न होता की मॅडम तुम्ही शिवजयंती का साजरी केला नाही, तर मॅडमांना पण देखील बोलता आला असता आम्ही चुकलो, करू शिवजयंती साजरी. पण मॅडम तसं घेतले नाहीत, बोलले नाहीत. मॅडमांनी डायरेक्ट ढकलायला चालू केले, धक्काबुक्की, शिवीगाळ चालू केले. टवाळखोरांनो जावा इथून. तुम्ही कोण मॅडम आम्हाला ठरवणार आहेत टवाळखोर आहे का कोण आहे? तुम्ही आमचे मालक आहेत का? आता पुढची भूमिका आम्ही जिल्हाधिकारी व वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांना
भेटून यांच्यावर कारवाई करा अशी मागणी करणार आहे. जर कारवाई नाही झाल्यास 1 मार्चला उपोषणास आम्ही बसणार आहे. लाईक करा, कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका.